हाय मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत दादरला. दादर टीटीला आहे, म्हणजे दादर स्टेशन. आणि आपण चाललो आहोत आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं राहतं घर, निवासस्थान म्हणजेच राजगृहला चाललेलो आहोत. मॅडम आहेत आपल्यासोबत आपल्या. हाय. सर्वांना मानाचा जय भीम. आणि हे आहे बघा दादर स्टेशन, पाऊस टचला. हे आहे दादर स्टेशन. आणि आपण आज राजगृहला भेट देणार. बघू शकता तुम्ही, हा नजारा आहे सगळा. चला तर मित्रांनो, मग आता निघूया राजगृहाच्या दिशेने. नमो बुद्धाय मित्रांनो, जय भीम. आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई यांचं निवासस्थान, ते म्हणजेच दादरमधील राजगृह, या राजगृहाला भेट दिलेली आहे. आणि भेट द्यायचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आज 4 एप्रिल, माता रमाई, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ॲनिव्हर्सरी आज आहे. ती ॲनिव्हर्सरी, आणि त्या ॲनिव्हर्सरीच्या कारणाने आज आपण भेट दिलेली राजगृहाला.
तुम्ही बघू शकताय. आपल्या पाठी आहे तो राजगृह आहे. बघा, मन प्रसन्न होतं इथे आलं तर. अंगावरती क्षार येतात. खूप सुंदर, आणि एवढं सुंदर आहे ना भावांनो, खूप सुंदर. बोलायला शब्द कमी पडतात, एवढं सुंदर आहे, खूप सुरेख. आणि मित्रांनो, वाटतोय का नाही पहिल्या कायद्यामंत्र्यांचा बंगला? खतरनाक ना, खूप छान. मित्रांनो, हे आहे ते राजगृह. बाबांनी राजगृह यासाठी बांधलं का बाबांचे पुस्तकं होती, पुस्तकांसाठी जागा कमी पडायची, आणि ती पुस्तकं ठेवण्यासाठी. आणि सगळ्यात मोठी बात म्हणजे ही का माता रमाईंनी बाबांकडं एक बंगल्याची मागणी केली होती. तो बंगला म्हणजे हाच राजगृह. आणि बाबांनी रमाईला बोलले बी होते, कुणी विचारलं ना हे घर कोणाचं आहे, तर हे घर आहे माता रमाई भीमराव आंबेडकर यांचं घर आहे. आणि अजून बी सांगतो मित्रांनो, अजून बी हे कागदपत्री घर हे माता रमाईच्याच नावावरती. बघू शकताय तुम्ही चेक करू शकताय. माझा फोटो वाटत असेल तुम्ही जाऊन रजिस्टर ऑफिसला चेक करू शकताय. हे आहे ते घर. बघा, मेन एंट्रन्स आहे इकडे. आपण चाललो इथे. ह्या राजगृहामधून एवढ्या चळवळी बाबांनी पार पाडल्यात, खूप चळवळी. इथून मेन एंट्री होती. बाबांची गाडी इथून बग्गी आत जायची, या बाजूच्या चौरसात गाडी लागायची, आणि तिथून नंतर मग बाबा आतमध्ये प्रवेश करायचे. हे आहे ते राजगृह. बघू शकताय, पहिल्या कायदेमंत्र्यांचं घर. खूप सुंदर, छान, मन प्रसन्न होतं. अंगावरती एक क्षार येतो. चला तर मग आता आत जाऊया. पण आत जायचं मेन गोष्ट ही आहे, आतमध्ये व्हिडिओ अलाव नाही. तरी बी आपण प्रयत्न करूया तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी. चला तर आत. मित्रांनो, आतमध्ये गेलेच ना तुम्ही, तर रमाईंनी जेवढं संसारात वापरलेलं आहे सर्व काही आतमध्ये. भांडे असतील, वेगवेगळ्या भांडे असतील, पितळेचे भांडे. पाणी गरम करायचं त्यावेळेसचं जे यंत्र होतं ते यंत्र आहे. त्यावेळेस बाथटब आपल्या इंडियामध्ये कोणी वापरत नसेल, त्यावेळेसचा बाथटब आहे आंघोळ करायचा. बाबांच्या छड्या आहेत. जेवढे बाबांनी ग्रंथ लिहिलेले आहेत ते ग्रंथ आहेत. स्टडी टेबल आहे त्यांचा, खुर्च्या आहेत, आणि त्यानंतर बेड आहे. भरपूर सारे फोटो काढलेले आहेत. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. मन प्रसन्न होतं. आणि त्या गोष्टींना हात लावला ना, असं वाटतं की आपल्या डोक्यावरतून हात फिरवला आहे रमाईंनी, बाबांनी, असं वाटतं. भावांनो, सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे बाबांचा आणि रमाईंचा सहवास गेलेला आहे इथे. खूप सुंदर. बाबांनी लिहिलेलं आपलं संविधान, त्या संविधानाची एक प्रत आहे, सगळ्यात मेन प्रत, ती इथे राजगृहामध्ये. एवढं सुंदर आहे ना, आणि आतमध्ये गेल्यावर अंगावरती क्षार आल्याशिवाय राहत नाही. नक्की भावांनो भेट द्या. मन प्रसन्न होतं का खरंच आपण आज जे बघितलं आहे किती सुंदर आहे ते. भावांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा,
शेअर करा, लाईक करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. बाय बाय मित्रांनो. जय भीम.